आज आपण बनवतो आहे आंबट गोड चटपटीत असा पेरूचा मेथांबा। नमस्कार, मी स्नेहल सगळ्यांचं गृहिणी कट्ट्यावर खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतो आहे एक हिवाळा स्पेशल रेसिपी। बाजारामध्ये भरपूर पेरू विकायला आलेले आहे, छान पेरूचा सीजन आहे, तर आज आपण बनवतो आहे पेरूचा मेथांबा। सगळ्यात आधी इथे मी 4 मोठ्या आकाराचे पेरू घेतलेले आहे आणि त्याला आपण धुवून घेतलेले आहे व्यवस्थित। आता आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे एक कढई आणि त्यात घालायचे आपल्याला तेल। तेल छान गरम झालं की यात आपण आता घालून घेऊया मोहरी। मोहरीला छान तडतडू द्यायचं। त्यानंतर आपण यात घालायचं आहे आता जिरं। जिरं फुललं की त्यात आपण घालून घेऊया थोडासा हिंग आणि आता यात आपल्याला घालायचे आहे मेथी दाणे। मेथी दाण्यांमुळे एक मेथांब्याला खूप छान चव येते, तर आपण आता मेथी दाणे घालून घेऊया। फोडणीचा असा मस्त खमंग सुगंध दरवळतो आहे। आता यात आपण थोडेसे ड्राय मसाले घालायचे आहे। आपण आता घालायची आहे हळद। त्यानंतर आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार तिखट घालू शकतो। जर मिरची आवडत असेल तर आपण ती सुद्धा घालू शकतो। त्यानंतर एक थोडासा मसाला मी याच्यात ॲड करून घेते आणि हे पेरू जो आहे तो मी असा या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। आता या सगळ्या पेरूच्या फोडी आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या। आणि आता आपण हे जे फोडणी घातली त्याला खूप छान असं परतवून घ्यायचं, मस्त परतवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण याच्यात घालूया मीठ। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मेथांब्यामध्ये। एकदा मेथांब्याला आपण आता परत परतवून घेऊया आणि आता आपल्याला मेथांब्याला शिजवून घ्यायचं आहे। तर यात आपण पाणी घालायचं आणि एक झाकण ठेवून पेरूला असं छान फोड त्याची मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता साधारण 10 मिनिटं झालेले आहे। पेरू शिजला का आपण एकदा चेक करून घेऊया। तर हे बघा किती छान मस्त वाफ येते आणि पेरू शिजलेला आहे। आता यानंतर आपल्याला साखर घालून याला आणखी थोडं शिजवायचं, त्यामुळे अगदीच मऊ नाही करायचं, थोडासा असा किंचित पेरू जेव्हा कडकसर असेल तेव्हाच आपल्याला आता यात साखर घालून घ्यायची आहे। यात आणखी थोडंसं पाणी आहे तर ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाईल एकदा आपण त्याला आटवणं सुरू केलं की। आता यात आपण घालून घेऊया साखर। साखर आपल्याला आवडत असेल तशी कमी किंवा गोड जसा मेथांबा हवा असेल त्यानुसार। आमच्याकडे तर गोड आवडते त्यामुळे मी अर्धा वाटीला थोडीशी कमी अशी साखर घालते आहे। त्यानंतर आणखी हे पेरू आपला किती आंबटसर आहे त्यावर पण डिपेंड करतो। अगदीच पेरू अगदीच गोड गोड असेल तर मग साखरेचं प्रमाण कमी घातलं तरी चालेल। आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत एक छान ग्लेज येत नाही। आता आपल्याला याच्यात झाकण नाही ठेवायचं आणि पेरूचा मेथांबा छान शिजवून घ्यायचा। थोडासा सरसरी ठेवायचा कारण थंड झाल्यावर आणखी तो घट्ट येणार आहे। तर याला आपण एक छान उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा। इथे आपण बघू शकतो चटपटीत असा मेथांबा आता इथे रेडी आहे। हा पेरूचा मेथांबा आपण पोळीसोबत, पुरीसोबत, पराठ्यासोबत अगदी मस्त लागतो आणि असा नुसता पण तोंडी लावायला जेवणात खूप मस्त मेथांबा लागतो। तर हा होता आजचा आपला रेसिपी व्हिडिओ। परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा। तुमच्या मोलाच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।